बेहदची परम 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 महाशांती. बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे. बेहदच्या ब्रह्मामा यांचा संदेश तारीख 31/1/2026 त्यांच्याच दिव्य वाणीमध्ये आज आपण ऐकणार आहोत. ब्रह्मामा म्हणतात, सर्व आत्म्यांचे स्मरण, प्रेम आणि नमस्कार. सेवाधारी आईकडून आठवण, प्रेम आणि नमस्कार. मी आज विश्व परिवर्तनाबद्दल अजून काही सांगू इच्छिते. म्हणजेच परिवर्तन कसे होईल. ही जी मर्यादित हदची दुनिया आहे, जिथपर्यंत आहे ती देखील अनंत काळापासून चालत आली आहे. ही दुनिया जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये किती काळापासून चालू आहे हे कुणालाही माहीत नाही. तेव्हा बापूजींनी या धर्तीवर जन्म घेतला. माझे पुढे म्हणतात की मी सांगू इच्छिते की सर्वात प्रथम हे विश्व 3 तत्वांचे बनेल. या 3 तत्वांमध्ये सगळ्यात आधी अग्नितत्व असेल, म्हणजेच परम अग्नितत्व. ही साध्या अग्नीप्रमाणे नसेल. जेव्हा परम अग्नी येईल तेव्हा पापी आत्मे आतून तडफडतील, त्यांना आतून जळजळ होईल आणि पापी आत्म्यांना शिक्षा मिळेल. ही शिक्षा कुणीही देत नाही, तर ते स्वतःच ती सहन करू शकणार नाहीत. तसेच जे बेहदचे आत्मे आहे त्यांच्यामध्ये परम प्रकाशाची शक्ती आहे, त्यामुळे ते सहन करू शकतील. जे दुर्बल आत्मे आहेत, म्हणजेच हदचे आत्मे आहेत, त्या अनगिनत काळापासून जन्म मरणाच्या चक्रामध्ये येत राहिले आहेत. आणि ज्या पाप करणाऱ्या राक्षसी बुद्धीच्या, इतरांना दुःख देणाऱ्या आत्मे आहेत, जेव्हा वरून परमअग्नी येईल तेव्हा ते त्यामध्ये होरपळतील आणि मरतील. ते खूप दुःखी होतील आणि पश्चाताप देखील करतील. पश्चातापानंतर ते मुक्त होतील. ते हे सहन करू शकणार नाहीत, तडफडून समाप्त होतील आणि मुक्ती प्राप्त करतील. अशी मुक्ती मिळेल की ते पुन्हा कधीही जन्म मरणाच्या चक्रामध्ये येणार नाहीत. जसे या जगात जे काही दिसते, देह, देहाचे संबंध, देहाचे संबंधित पदार्थ, ही मर्यादित दुनिया जेव्हा परम अग्नितत्व येईल तेव्हा हे सर्व समाप्त होईल, अशी मला अनुभूती झाली आहे. त्यानंतर हे सर्व परम अग्नीमध्ये विलीन होतील. जे काही या डोळ्यांनी दिसते, म्हणून भक्ती मार्गातील लोकही म्हणतात की झूठी माया, झूठी काया, झूठा जगसंसार. परम अग्नीनंतर जेव्हा हे सर्व समाप्त होईल तेव्हा अनेक आत्मे हे सहन करू शकणार नाहीत. त्यानंतर परम वायू तत्व येईल. हा साधा वायू नसेल. परम वायूमध्ये आत्म्यांचे शरीर ब्रह्मांडानुसार तयार होतील. प्रथम 3 तत्वांची निर्मिती होईल: परम अग्नी, परम वायू आणि परम आकाश. परम वायू तत्वामध्ये जे बेहदचे उरलेले आत्मे असतील ते संकल्प शक्तीने इकडे तिकडे जाऊ शकतील. या अवस्थेतही काही आत्मे हे सहन करू शकणार नाहीत आणि मुक्त होतील. त्यानंतर परम आकाश तत्व येईल. परम आकाशामध्ये आत्मा आणि बुद्धी स्थिर होतील. यामध्ये महान शक्ती असेल आणि पुढे जाऊन हे सर्व तत्व अविनाशी परम प्रकाशामध्ये रूपांतरित होतील. हळूहळू जे शक्तिशाली आत्मे उरतील ते परम प्रकाशामध्ये प्रवेश करतील. यालाच बेहदचा परम संसार असे म्हणतात. तिथे ना विचार असतील, ना द्वेष असेल, ना दुःख असेल. हळूहळू आत्मे मुक्ती प्राप्त करत जातील. फक्त शक्तिशाली बेहदचे आत्मेच परम प्रकाशामध्ये पोहोचतील. म्हणून स्वतःला तयार करणे आवश्यक आहे. दादाजी परमात्म्यांच्या स्मरणात राहून आत्म्याची शुद्धी करणे अतिशय गरजेचे आहे. आत्माच आपला तिसरा नेत्र आहे, ज्यामुळे परम सत्याचा अनुभव आपल्याला होतो. म्हणून विकर्मांचा नाश करणे आवश्यक आहे. ज्याने विकर्मांचा नाश केला तो वर जाऊ शकेल. जर विकर्म शिल्लक राहिले आणि देह संबंधांचा मोह नष्ट झाला नाही तर पुढे जाणे फार कठीण होऊन बसेल. बापूजींनी खूप ज्ञान दिले आहे. मी फक्त त्याचा सार सांगत आहे असे माझी आपल्याला सांगतात. प्रथम सूक्ष्म तत्वांची दुनिया बनेल, ज्याला सूक्ष्म वतन असे म्हणतात. सूक्ष्म आकाश आल्यावर बुद्धी आणि शरीर सूक्ष्म होतील. जे शक्तिशाली आत्मे असतील ते पुढे परम प्रकाशामध्ये जातील. बापूजी आत्म्यांना त्यांच्या कर्मांनुसार शक्ती देतात. जे तन, मन आणि धनाने सेवा करतात ते पुण्यात्मा बनतात. नष्टो मोहाची अवस्था तयार करायची आहे. देह आणि देह संबंधांपासून आसक्ती कमी करायची आहे. दादाजींच्या स्मरणाने अनेक जन्मांचे पाप कर्म भस्म होऊ शकतात.
प्रत्येक आत्म्याने स्वतः विचार करायला हवा की त्याने काय करावे. जे सेवा करतात मनाने, धनाने किंवा कर्माने त्यांना शक्ती मिळत राहते. ही शक्ती आत्म्याची उंची ठरवते. बापूजी वरदान देतात की ही विचित्र शिकवण, विचित्र बाप आणि विचित्र प्राप्ती आहे. म्हणजेच विशेष अशी प्राप्ती आहे ज्याचे पूर्ण वर्णन किंवा चित्र बनवता येत नाही. मिळालेली आध्यात्मिक शक्ती वाया घालवू नये, ती वाढवून सेवेमध्ये वापरावी. आजच्या काळात ज्ञानसेवेचे प्रमुख माध्यम प्रसार माध्यम जसे ऑनलाईन, व्हिडिओ हे माध्यम आहे. शेवटी बापूजींचे वरदान जपून ठेवा, तेच शेवटच्या काळात आपल्या उपयोगी पडतील. परम शांती, आनंदी रहा. दादाजींच्या आज्ञेचे पालन करणारेच खरी प्रिय मुले आहेत, असे म्हणत माझी आपल्याला आशीर्वाद देतात. श्रोतेहो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास या व्हिडिओला जरूर लाईक करा, भरपूर शेअर करा, छान छान कमेंट्स करा. तसेच बापूजींचे मराठी आणि हिंदी यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करून त्यावरील सर्व व्हिडिओ पहा आणि आपले ज्ञान वाढवा. बेहदच्या बेहदची परम 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 महाशांती होत आहे.